भाजप आता फार पुढे गेलेली आहे. राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने चाल करायला पाहिजे होती ती नाही करता आली. भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये ती सगळ्यात यशस्वी यासाठी होतीये. मतांचं विभाजन करायचं हे त्यांचं पूर्वीपासूनचं गणित होतं, धोरण ठरलेलं होतं. ते अगदी धोरण त्यांनी परफेक्ट हे केलं. आज माघारीच्या दिवशी आपण जर पाहिलं तर 2 बिनविरोध झाले त्यांचे की आपण एकमेकांवरती टीका करायची नाही, आपण मित्र पक्ष आहोत. बरोबर आहे. तिथे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांच्या मुसक्या बांधून टाकल्या. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची मंडळी थेट भाजपवर टीकाच करू शकत नाही. आणि तो विषय मतदारांपर्यंत पोहोचला असता तर भाजपला त्याचा फार मोठा फटका बसला असता. म्हणून डीपीचा विषय त्यांनी चर्चेत आणणार नाही. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. एकाही शाळेमधला एकही लर्निंगचा प्रोजेक्ट सुरू नाही. जे तिथे जेवढे कॉम्प्युटर आहेत 350 जवळपास सगळे बंद आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. आज माघारीचा दिवस होता. त्याच्यामध्ये अनेक 2 उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये बिनविरोध झालेले आहेत भाजपाचे. त्यानंतर आता काय निवडणुकी स्ट्रॅटेजी असणार आहे, निवडणुकीमध्ये काय प्रचाराचे मुद्दे असणार आहेत आणि एकंदरीत पिंपरी चिंचवड राजकारण कसं असणार आहे याविषयी आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ संपादक अविनाश चिलेकर सर माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, आज काय नेमकी परिस्थिती वाटते शहराची? 2 भाजपचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. 2 भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले. रवी लांडगे आणि दुसरे सुप्रिया चांदगुडे हे 2 भाजपचे बिनविरोध. तसे राज्यामध्ये 22 आहेत. पण ओव्हरऑल संपूर्ण पिंपरी चिंचवडची जर परिस्थिती पाहिली तर आता राष्ट्रवादी व्हर्सेस बीजेपी असा सरळ सरळ सामना आहे. त्याच्यामध्ये भाजपचे जवळपास मला वाटतं 121 उमेदवार आहेत आणि भाजपचे 125 उमेदवार आहेत आणि 121 हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. बाकी ते आरपीआयच्या 3 जागा वगैरे ते सर्व कमळावरच लढणार आहेत. ते पण म्हणजे सरळ सरळ सामना हा भाजप वर्सेस राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे. त्याच्यामध्ये इथं ठाकरेंची शिवसेना पाहिले तर त्याच्यात असा नाव घ्यावा असा ठोस उमेदवार तिथं कोणी दिसत नाही. त्यांना सगळे उमेदवार पण देता आलेले नाही. उमेदवारी देतात फक्त 58 उमेदवार आहेत त्यांचे. नंतर ठाकरेंचे 58 आहेत. शिंदेच्या शिवसेनेची 30 परिस्थिती आहे. की आता अशी पण चर्चा आहे की शिंदेची शिवसेना ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर कॉम्प्रोमाइज करते. नंतर त्याशिवाय काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत दयनीय अवस्था आहे काँग्रेसची. काँग्रेस नोवेअर आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांना. निवडणूक जेव्हा जाहीर झाली आणि निवडणूक जेव्हा शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे उमेदवारी अर्ज प्रक्रिया सगळी होत होती तेव्हा नेमकं काँग्रेसला शहराध्यक्ष नव्हता आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तर संजोग वगैरे जे होते त्यांनी पण सगळे नगरसेवक घेऊन भाजपमध्ये गेले. बरोबर. नाही, हे पक्षांतर हा तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंतर ठाकरेंची शिवसेना यातले ते जवळपास 22 माजी नगरसेवक हे सरळ सरळ भाजपमध्ये गेले. तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इथला सगळ्यात मोठा झटका आहे. किती नाही म्हटलं ठीक आहे, त्यातले काही लोक 2-3 वेळा पारभूत झालेले होते पण माजी नगरसेवक त्या प्रभागामध्ये ते दमदार नगरसेवक होते. पण तोच जो सगळ्यात मोठा मुद्दा किंवा जो सगळ्यात मोठा धक्का भाजपने दिला होता राष्ट्रवादीला, पण त्याच्यानंतर शेवटच्या 2 दिवसामध्ये अजित पवारांनी बऱ्यापैकी कमबॅक केलं का असं वाटतंय का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जवळपास 15 माजी नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे. म्हणजे प्रमाण कमी आहे पण ते प्रत्येक जण एक माणूस असा आहे की किमान त्याच्याबरोबरचे 2 सीट तो निवडून आणू शकतो. राष्ट्रवादीचे आता जे आपण 32 पॅनल आहेत टोटल. मला आता प्राथमिक परिस्थितीमध्ये आता जे जोड्या लावल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 8 पॅनल असे दिसतात की 8चे 8 पॅनल संपूर्ण पॅनल निवडून येऊ शकतील. म्हणजे आता राष्ट्रवादीच्या 128 मध्ये 2017च्या निकालात 128 मध्ये 77 जागा भाजपच्या आहेत, 35 राष्ट्रवादीच्या आहेत, 9 शिवसेनेचे होते ते सगळे विखुरले गेले, बाकी अपक्ष आहेत. 1 मनसेचा फक्त होता त्याच्यामध्ये. यावेळेसची परिस्थिती ही मला वाटतं जवळपास तशीच राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या जागा जे शिवसेनेत ते 9 आहेत. शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचं मला कुठं चिन्ह दिसत नाही. शिंदेच्या शिवसेनेत आले तर 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 जागा येतील. मनसेचा आला तर एखादा येईल. बाकी मग जे डिवाइड होईल ते फक्त भाजप आणि राष्ट्रवादी. भाजपची परिस्थिती आताच्या परिस्थिती म्हणजे आता निवडणुकीला मतदानाला 13 दिवस आहेत फक्त. 15 तारखेला मतदान 16ला निकाल आहे. त्याच्यामध्ये आता ऍज दिस स्टेज भाजप आता फार पुढे गेलेली आहे. राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने चाल करायला पाहिजे होती ती नाही करता आली. भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये ती सगळ्यात यशस्वी यासाठी होतीये. भाजपच्या विरोधात एकाच एक उमेदवार असताना तर भाजपला फार मोठा फटका चांगली फाईट झाली असती पण ती होऊच नये यासाठी भाजपने अजित पवारांना स्वतंत्र लढायला सांगितलं. शिंदेच्या बरोबरची त्यांची जी बोलणी आहे ती अपयशी ठरली. ते सगळं स्क्रिप्ट लिहून दिलं आणि तशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून हे जे एक व्हायला पाहिजे होते तिथं काँग्रेस स्वतंत्र लढते, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढते आहे.
शिंदेची शिवसेना ती स्वतंत्र, अजित पवारांची राष्ट्रवादी ती स्वतंत्र. एका वार्डमध्ये कुठे कुठे 4-4, 5-5 पॅनल आहेत. पॅनल झालेले आहेत. म्हणजे भाजपला काय पाहिजे होतं, डिव्हाइड अँड रूल, मतांचं विभाजन करायचं हे त्यांचं पूर्वीपासूनचं गणित होतं, धोरण ठरलेलं होतं. ते अगदी धोरण त्यांनी परफेक्ट हे केलं. आज माघारीच्या दिवशी आपण जर पाहिलं तर 2 बिनविरोध झाले त्यांचे. बरोबर. तिथं समोरचे विरोधक निम्मे खच्ची होतात. यार 2 बिनविरोध निवडून आले, बरोबर. पुढच्या प्रचारात करणार काय? तर भाजपची स्ट्रॅटेजी ही इथेच नाही, राज्यामध्ये यशस्वी होताना दिसते. 29 ही एकमेव महापालिका पिंपरी चिंचवड अशी आहे की जिथे अजित पवारांना चांगली संधी आहे, बरोबर. म्हणजे मिळू शकते. अजूनही त्यांनी त्या पद्धतीने चाल करायला पाहिजे होते, त्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करायला पाहिजे होते, येत नाहीत. ते जर केले तर भाजपला ते शह देऊ शकतात. परंतु ते मुद्दे किंवा तो प्रचार अजून आता 13 दिवस राहिले हातामध्ये, तरी सुरू नाहीये. पण त्याचे कारण काय आहे सर, की शहरामध्ये अजित पवार जे काही आक्रमक प्रचार किंवा राष्ट्रवादीचा पण प्रचार दिसत नाही, तसं भाजपच्या बाजूनी पण अजून निवडणूक अशी एकदम थंड वाटते सध्या, अजून फार काही वातावरण शहरात दिसत नाही. याला थोडं मागं जायला लागलं. पण 2017ला राष्ट्रवादी इथं सत्तेत आली. ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आली, राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर गेली, ती जाण्यामागचं मेन कारण काय होतं? किरकोळ मुद्दे होते. भाजपने त्यांच्यावरती आरोप केले होते. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदी, बरोबर. HBOT मशीन 70 लाखाचं 3 कोटीला, नंतर CNG गॅस दाहिनी जे 13 लाखाची 52 लाखाला, हे 3-4 मुद्द्यांवरती फक्त भाजपने ढोल बडवले, बरोबर. प्रचार केला, तो लोकांपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादी भ्रष्ट आहे असं वाटलं, लोकांनी भाजपला निवडून दिलं. अर्थात मोदी सत्तेत होते, भाजप देवेंद्र फडणवीस सत्तेत होते, त्याचा सुद्धा याला फायदा झाला आणि त्याच्यामुळे भाजप इथे सत्तेत आली. तेव्हा पण खूप मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झालं होतं. हो, त्यावेळेस झालं होतं. राष्ट्रवादीचे अजित पवारांचे जवळपास 41 नगरसेवक हे सरळ भाजपमध्ये गेले होते. लक्ष्मण जगताप यांच्यासारखं खंबीर नेतृत्व, स्थानिक नेतृत्व होतं. बरोबर. हे सगळे फायदे झाले, त्याच्यामुळे भाजप सत्तेत आली. परंतु 5 वर्षामध्ये 17 पासून 22 पर्यंत भाजपने जे काम केलं त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आली त्याच्यासमोर. स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार, ते आपण एक बोलू शकतो. 22 नंतर जे प्रशासकीय राजवट आली त्याच्यामध्ये महापालिका रिकामी झाली, कर्जबाजारी झाली. काल परवा अजित पवारांनी तो तळवडीला सभेत सांगितलं की महापालिका माझ्या काळामध्ये कधीही इतकी मायनस नव्हती. आज जवळपास 15,000 कोटी रुपयांची कर्जबाजारी महापालिका आहे. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका. म्हणजे जो श्रीमंतीचा लौकिक होता तो केव्हाच संपला. मग आता अजित पवार भाजपकडे त्यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीचा हिशोब मागतायत. आज अजित पवारांची प्रेस त्या संदर्भातच आहे. अजित पवार सांगतायत की गेल्या 9 वर्षामध्ये, म्हणजे 5 वर्ष भाजपची सत्तेचे काळ आणि 4 वर्ष प्रशासकीय राजवट असली तरी कंट्रोल त्यांचा भाजपचाच होता. त्याच्यामुळे 9 वर्षाच्या काळामध्ये या महापालिकेमध्ये बजेट किती होतं, अमुक साधारण सगळं मिळून 60,000 कोटी रुपये. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे सगळं पेन्शन वगैरे जाऊन किती राहतात, 35,000 कोटी रुपये त्याला गेले. बाकीचा जो खर्च आहे तो गेला कुठे? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की या 30-40 कोटींची कोणती कामं यांनी केली 9 वर्षात, ती फक्त कामं मला दाखवावी. भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले या राष्ट्रवादीने काय बाकी किंवा वर्तमानपत्र, मला तर वाटतं वर्तमानपत्रच ही विरोधकाची भूमिका बजावत होते, राष्ट्रवादी बजावत नव्हती. दुर्दैव आहे. राज्यात एकत्र सत्ता त्यांची ते कसे म्हणजे मांडीला मांडा लावून वरती बसायचं, इथं प्रचार कोणाच्या विरोधात करायचा. बरोबर आहे. आता सुद्धा राष्ट्रवादीची कुचंबना झाली. त्याचं कारण काय आहे? देवेंद्र फडणवीसांनी वरती निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आधी सांगितलं होतं की आपण एकमेकांवरती टीका करायची नाही, आपण मित्र पक्ष आहोत. बरोबर आहे. तिथे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यांच्या मुसक्या बांधून टाकल्या. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची मंडळी थेट भाजपवर टीकाच करू शकत नाही. प्रकरण भरपूर आहेत, बोलायचं कोणी. आणि अजित पवारांनी या विषयावरती ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. तळवडे आणि चिखलीला परवा जी सभा झाली त्या सभेमध्ये अजित पवारांनी 2-3 मुद्दे जे उपस्थित केले त्याच्यावर मला तर वाटतंय की यापुढची निवडणूक प्रचाराची दिशा ही अजित पवारांची याच मुद्द्याभोवती असेल. भाजपने केलेला भ्रष्टाचार, फक्त ते भाजपचं नाव घेणार नाही, गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये या महापालिकेत जी दिवाळखोरीची परिस्थिती आली त्याला जबाबदार कोण, असं म्हटलं लोकांनी समजून घ्यायचं भाजप. बरोबर आहे. प्रशासक राजवटी जास्त घसरतील असं वाटते. प्रशासकीय राजवटीमध्ये ते प्रशासकीय राजवट भाजपवाले काय म्हणतात, भ्रष्टाचार एकतर सिद्ध झालाय का? भ्रष्टाचार कोणता सिद्ध झाला आतापर्यंत? अजित पवारांच्यावर केलेला आरोप त्याच्यापैकी कोण सिद्ध झालं? ना सिंचन घोटाळ्याचं झालं, ना कुठला सिद्ध झाला. म्हणजे आता ते पार्थ पवारचं प्रकरण आलंय, पण ते पुढे चालेल. एकही प्रकरण सिद्ध झालं नाही. भाजपचं ते कातडी बचाव धोरण आहे. बरोबर आहे. आणि दुर्दैव असं आहे, भाजपवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले किंवा होत आहेत या संदर्भात भाजपकडून एकही ओळीचा खुलासा होत नाही. ज्यावेळेस असे आरोप होतात, आर्थिक आरोप विथ प्रूफ जे आरोप होतात त्याच्यावर भाजप खुलासा करत नाही, म्हणजे ते आरोप खरे आहेत असं जनतेला, मतदारांना वाटतं. आणि अशा प्रकारच्या आरोपांचा भडीमार झाला
भाजप त्याला उत्तर देऊ शकले नाही तर कदाचित बाजी पलटू शकते. पण तितक्या प्रमाणामध्ये अजित पवार जो दारुगोळा आहे, त्यांचं जे सगळं सैन्य आहे ते भाजपवर तुटून पडलं पाहिजे, ते होताना दिसत नाही. त्याच्यामुळे मी सांगतो की आजच्या परिस्थितीमध्ये भाजप विन मध्ये आहे. ओके. परंतु शहरामध्ये मध्यंतरी बरेच मुद्दे गाजले. डीपी प्लॅनचा विषय असेल, खुदवाडी सारखं प्रकरण असेल, आणखी जे काही प्रकरण गाजली त्याच्यावरती पण राष्ट्रवादी काय भूमिका घेताना दिसत नाही आपल्या शहरात. फार महत्वाचं आहे. आतापर्यंत बघा याच्यात प्रचारातले प्रमुख मुद्दे कोणकोणते येणार मी सुरुवातीला सांगतो तुम्हाला. या शहरातला SRA मुद्दा फार चर्चेचा आहे. बरोबर. स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या शहरामध्ये 78 अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. प्रत्यक्षात SRA 92 प्रोजेक्ट आहेत. रावेतला जाधववाडीचं एक प्रकरण आहे की जिथे झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवली आणि प्राधिकरणाची जवळपास 400 कोटी रुपयांची जागा ती हडपण्याचं काम बिल्डर आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे अधिकारी हे मिळून करत होते. ते प्रकरण उघडकीस आलं, त्याच्यावरती स्थगिती आलेली आहे. म्हणजे हे एक प्रकरण फक्त, पण अशा प्रकारे या शहरामध्ये SRAचे अनेक बोगस प्रकल्प आहे. जसं पर्वतीला 64,000 कोटींचा जादा TDR दिला गेला म्हणून तो प्रकरण बाहेर आलं, तशा प्रकारचं पिंपरी चिंचवडमध्ये 4 ते 5 प्रकरण आहेत SRAची. पण ह्याच्यात गंमत कशी आहे, ह्या SRAमध्ये राष्ट्रवादी पण भागीदार आहेत, नेते भाजपचे भागीदार आहेत, शिवसेनेचे भागीदार आहेत, काँग्रेसचे भागीदार आहेत. त्याच्यामुळे तो विषय चर्चेला येतच नाहीये. तो विषय वर्तमानपत्रांनी चर्चेला आणला, जनतेने मनावर घेतला तरच गाजन. दुसरा विषय, या शहराच्या शहर विकास आराखड्याचा डेव्हलपमेंट प्लॅन, बरोबर. या शहराच्या पुढच्या 25 वर्षाचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून तो प्लॅन झाला. डीपी त्याच्यामध्ये भाजपच्याच आमदारांमध्ये विरोधाभास होता. बरोबर. नाही, त्याचं कारणच तसं आहे. भाजप विधानसभेमध्ये गेल्या वर्षी हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच्यामध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण शंकर जगताप यांनी हा डीपी प्लॅन रद्द करावा, कारण त्याच्यामध्ये बिल्डरच्या जमिनी सुटल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी अडकल्यात. त्याशिवाय पूर्ण रेषा याच्यामध्ये बदलली, फार मोठे फ्रॉड झालेले आहेत, चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले गेले आहेत, असे सरळ सरळ आरोप त्यांनी केले त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे त्यांनी पण तेच आरोप केले, हा डीपी प्लॅन स्क्रॅप करा म्हटलं. उमा खापरे भाजपच्याच आमदार विधान परिषद त्यांनी पण तेच आरोप केले. फक्त महेश लांडगेंनी आरोप नाही केले, पण ते म्हटले याच्यामध्ये सुधारणा करू. मग त्या आमदारांमध्ये तिथे तफावत दिसली, मतभेद दिसले. हा विकास आराखडा इतका गंभीर आहे, हा शहराचं वाटोळं करणारा आहे, असं ज्यावेळेस ते सगळं बातम्या यायला सुरुवात झाली त्यावेळेस सीएमनी सांगितलं. साधं आळंदीजवळ कत्तलखाना किती गंभीर मुद्दा होता. आंबेडकर पुतळ्याच्या इथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं, जिथं रमाबाई आंबेडकरांचं स्मारक होणार होतं तिथे ते हे टाकलं. चिंचवड गावामध्ये शाळे शेजारी स्मशान, बरोबर आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ती आरक्षण टाकली होती. आणि त्या आरक्षणामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला त्या डीपी प्लॅन मध्ये. ज्यांनी तो मूळ विकास आराखडा तयार केला ते विजय शेंडे सांगतात की मी केलेला हा विकास आराखडा नाही. आणि तरी सुद्धा महापालिका आयुक्त शेखर सिंग जे होते ते म्हणत होते हा विकास आराखडा. याचा सगळा गाजावाजा झाल्यावर त्याच्या हरकती सूचना मागवल्या, 50,000 हरकती सूचना आणि ट्रबल रेकॉर्ड ब्रेक, पण त्याच्यावर सुनावणीच घेतली नाही या प्रशासनाने. का? जर तो विषय सुनावणीला आला असता तर त्याच्यावरती प्रचार झाला असता आणि तो विषय मतदारांपर्यंत पोहोचला असता तर भाजपला त्याचा फार मोठा फटका बसला असता. म्हणून डीपीचा विषय त्यांनी चर्चेत आणणार नाही. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे की त्यांनी हा डीपीचा मुद्दा निवडणूक प्रचारात आणला पाहिजे. बरोबर. तिसरा मुद्दा, कुदळवाडीमध्ये 4,500 अतिक्रमण पाडली, रेकॉर्ड ब्रेक, देशातील सर्वात मोठी कारवाई झाली. बरोबर. 7 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यंत कारवाई सुरू होती. 950 एकर जमीन रिकामी केली. त्याच्यामध्ये 950 एकर रिकामी केली याचा भाजपचे आमदार महेश लांडगे अभिमानाने सांगतात की मी 950 एकर वन स्ट्रोक रिकामी केली. कारवाई करण्यामागचं कारण सांगितलं जात होतं की तिथं बांगलादेशी घुसखोरी आहेत, रोहिंगे आहेत वगैरे वगैरे, किंवा तिथं अनैतिक कामं चालतात. प्रत्यक्षामध्ये गेल्या फेब्रुवारी पासून आतापर्यंत या 10 महिन्यामध्ये एका ओळीचाही खुलासा आला नाही. खरं कारण काय? कारण एकही बांगलादेशी सापडलं नाही, एकही रोहिंगा सापडलं नाही. त्या भंगारवाल्यामुळं तिथं नदी प्रदूषित होत होती, म्हटलं इंद्रायणीच प्रदूषित होते. 10 महिने झाले भाऊ, इंद्रायणीचं पाणी काळवंडलेलंच आहे, प्रदूषितच आहे. इंद्रायणी प्रदूषण दूर झालं कुठं? मग कारवाई कोणासाठी केली? आता त्याच्यावरती आरोप व्हायला लागलेले त्या प्रकरणावरती. कुदळवाडीची कारवाई ही काही बिल्डर लोकांची, काही गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी रिकामी केलेली जागा आहे. म्हणजे हा कुदळवाडीमध्ये ती कारवाई झाल्यावरती 175 एकराचं कन्व्हेन्शन सेंटरचं आरक्षण टाकलं गेलं तिथं. बरोबर. ते सगळं धक्कादायक आहे.
तर हा मुद्दा चर्चेला यासाठी यायला पाहिजे की 1200 लघुउद्योजक, मोदी तिकडे सांगतात स्टार्टअप इंडिया, मॅन्युफॅक्चर, मेड इन इंडिया वगैरे वगैरे म्हणून उद्योजकांना प्रोत्साहन द्यायचं, आणि इथं 1200 लघुउद्योजक झोपले सगळे त्यांच्या मशागती सहित ते झोपले. त्यांचं 10 महिन्याचे हप्ते, त्यांच्या कर्जबाजारीपणा, तिथला 1 लाख प्रत्यक्ष रोजगार गेला. हा इतका मोठा गंभीर मुद्दा आहे, पण भाजपवाले त्याच्यावरती एक चकार शब्द काढू शकत नाहीत. परंतु विरोधकांनी तरी बोलायला पाहिजे, पण हिंदू मुस्लिम होईल म्हणून तो पण हा विषय काढत नाही. त्यामुळे इतका गंभीर मुद्दा असून तो प्रचारला येत नाही. चौथा मुद्दा, टीपी प्लॅन, टाउन प्लॅनिंग. चरोलीला 5 टीपी प्लॅन टाकले होते त्यांनी. बरोबर. संपूर्ण चरोली टाउन प्लॅनिंग मध्ये अडकली होती. तिथल्या शेतकऱ्यांनी त्याच्यावरती उठाव केला आणि त्यांना ज्यावेळेस समजलं की आपल्या सगळ्या जमिनी टीपीमध्ये जाणार आहेत आणि आपल्याला त्याच्यातून मिळणार काय, तर 1.5 दमडी मिळणार आहेत. म्हणजे कोणासाठी गेलं हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी उठाव केला, मोर्चा काढायचा इशारा दिला, गाव पण ठेवला. त्यावेळेस मग इथं सत्ताधारी पक्षाने वरतून सांगितलं की नाही, हा टीपी स्थगित करा, रद्द नाही करा, स्थगित करा. तसाच प्रकार कुदळवाडी झाला. कुदळवाडीमध्ये सुद्धा 950 आरक्षण रिकामं केल्यावर नंतर लक्षात आलं की हे टीपीसाठी तर नाही ना केलेलं. मग कुदळवाडीकर जागे झाले. कुदळवाडीच्या लोकांनी सुद्धा मोठा उठाव केला आणि सांगितलं आम्ही बहिष्कार टाकू, आम्ही गाव बंद करू. मग शेवटी त्याला सुद्धा स्थगिती दिली. हे खरं तर भाजपचं त्यावेळेच्या प्रशासनाचं अपयश आहे. हे कोणी मांडायला पाहिजे? राष्ट्रवादी काँग्रेसनी, ठाकरेंच्या शिवसेनेने सगळ्यांची तोंड शिवलेली आहेत. कोणी त्या विषयावर बोललं नाही. नेतेच नाही आहेत त्यांच्याकडे. नेतेच नाहीयेत. नुरा कुस्ती वाढती राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये, कारण ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमची ती मैत्रीपूर्ण लढत असेल, त्यामुळे राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी कच्चीकरण तिथं झालंय असं बोललं गेलं. परंतु आज आता या सगळ्या मुद्द्यांवरती, सगळ्या गोष्टींवरती बघितल्यानंतर पुढच्या काही दिवसात प्रचाराची काय दिशा राहील असं वाटतं तुम्हाला? भाजपला प्रचार करायची गरजच नाही. मला सांगा, अजित पवारांची 1-2 सभा झाल्या, त्याच्यावरती आम्हाला वाटलं तर भाजप याच्यावर तुटून पडेल आणि अजित पवारांना खोटं पडेल. नाही केलं त्यांनी. उत्तर दिलं नाही. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी आहे की यांना काय ओरडायचं ते उत्तर द्यायचे नाही. यांची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता हा सुद्धा वादाचा मुद्दा आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे आरोप करतायत, परंतु लोकांना ते पचनी पडले पाहिजे आणि ते मतामध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्हाला एका दिवसात होत नाही. बरोबर. तुम्हाला जर पीक घ्यायचं असेल तर आधी नांगरट करावी लागते, शेताची मशागत करून खत पाणी घालायला लागतं, मग पेरणी करायची, पाणी घालायचं, मग पीक घेतं. साहेब आता हे 15 दिवस राहिलेत, हे काय प्रचार करणार? आणि जरी प्रचार केला तर लोक म्हणतात हा निवडणूक काळात असे आरोप होतात, त्याला काही तथ्य नसतं. अडचण ती आहे, यांनी हे गेल्या 2-4 महिन्यापासून जर केलं असतं, सातत्य ठेवलं असतं की भाजपचा खोटेपणा कसा आहे, महापालिका यांनी कशी कर्जबाजारीपणा केली आहे, इथे कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली कोरोना काळामध्ये शस्त्रक्रिया झाल्या, सगळ्या कशा बोगस होत्या. 5-6 कोटीची बिलं कोणी लाटली त्याच्यामध्ये. कोरोना काळामध्ये बनावट हॉस्पिटलची बिलं 3 कोटीची कोणी लाटली. कोरोना काळात सोडा, व ह्या शहरामध्ये वृक्षगणना केली गेली. सांगितलं एवढे वृक्ष, एकही झाडाचं मोजमाप सुद्धा न करता 7 कोटी रुपयाचं बिल अदा केलं गेलं. जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आहेत. या शहराची पूररेषा बदलली, त्याला जबाबदार कोण? या शहराच्या 3ही नद्या प्रदूषित आहेत. ते सांगते महापालिका या राज्यातली सर्वात 80% सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पहिली महापालिका. जर तसं असेल तर ह्या नद्या प्रदूषित आहेत कशा? त्याचं कारण जेवढी STP आहेत या शहरातले, ते चालवण्यासाठी एका भाजपच्या नेत्याच्या कॉन्ट्रॅक्टला, कंपनीला ते दिलेले आहेत. हे सरळ उघड आहे, त्यात वावं काही नाहीये. आणि त्या STP सुरू न करता ते सांडपाणी थेट नद्यात मिसळतं, म्हणून नद्या प्रदूषित आहेत. आणि त्याच्यावरती उपाय मग संधीत सोनं कसं करायचं? 5,500 कोटीचे 3 नद्यांची नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केले त्यांनी, म्हणजे त्याच्यातही पाणी काढलं. या शहरामध्ये 9,500 CC कॅमेरे बसवले. बरोबर. आज एकही कॅमेरा सुरू नाही साहेब. मी परवा कमांड कंट्रोल सेंटरला भेट देऊन आलो. कमांड कंट्रोल सेंटर सगळं ओकबोक बंद आहे. 9,500 कॅमेरे बसवल्यावर 662 कोटी रुपये खर्च केले. सगळे पैसे पाण्यात गेले. त्याच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या. त्याच्या बॅटरी तर आता काहीतरी कारण सांगायला पाहिजे ना. ते का मुंबईच्या भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीचं आहे, बोलायचं कोणी? हे सगळं मांडायला पाहिजे. 700 किलोमीटर यांनी डक्ट तयार केले या शहरातले, अंडरग्राऊंड डक्ट. त्याच्यामधून केबल टाकायच्या. त्या डक्ट करताना अट होती की 4 फूट खाली जायचं, तिथे डक्ट तयार करायचे आणि त्याच्यातून केबल जाणार. यांनी 1.5-2 फुटावरती ते खोदाई केली, त्याच्यामध्ये कशाबशा केबल टाकल्या. आज 700 किलोमीटर पैकी 150 किलोमीटरच्या केबल सगळ्या बंद आहेत. सगळा खर्च 400 कोटी पाण्यात गेला. बरोबर. महापालिकेच्या 150 शाळा आहेत
ज्याच्यामध्ये ई लर्निंग प्रोजेक्ट राबवले, ही सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. 45 कोटी रुपयाचं काम आहे ई लर्निंगचं. एकाही शाळेमधला एकही लर्निंगचा प्रोजेक्ट सुरू नाही. जे तिथे जेवढे कॉम्प्युटर आहेत 350 जवळपास सगळे बंद आहेत. बरोबर. हा स्मार्ट सिटीमध्ये झाला. भ्रष्टाचार तर फार मोठा मुद्दा आहे. स्मार्ट सिटीमध्ये सल्लागारांना जवळपास 150 कोटी रुपये नुसते सल्ला फी दिली. सल्लागार म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे मोठं, फार मोठं कुरण आहे. म्हणजे काही न करता त्यांना 5 कोटी 7 कोटी 10 कोटी सल्ल्याची फी द्यायची. महापालिकांच्या बंगल्यासमोर एक रस्ता केला गेला, आताची 4-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. रस्ता सगळा बांधून पूर्ण झाला, नंतर त्या 3 कोटीच्या रस्त्यावरती सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढली. अरे काम पूर्ण झाल्यावर सल्लागार त्याला 10% 30 लाख रुपये 3 लाख रुपये फुकट द्यायचे. अशा अनेक प्रकरण. या शहरात 1000 कोटीचे अर्बन स्ट्रीट फुटपाथ केले. रस्ते जे प्रशस्त होते ते छोटे केले. इथून तिथून शहरात ट्रॅफिक जामचा प्रश्न आहे. किती गंभीर मुद्दा आहे. ट्रॅफिक जामने संपूर्ण शहर त्रस्त आहे. हा लोकांशी थेट भिडणारा मुद्दा आहे. तो कोणी मांडत नाही. मागं भाजप सत्तेवर आली त्यावेळेस सगळ्यात मोठं भांडवल कोणतं होतं? अनधिकृत बांधकामाचं होतं. अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणावरती महापालिकेला देवेंद्र फडणवीसांनी इथं आश्वासन दिलं होतं, कोणाची एक वीट हालू देणार नाही. ती बांधकाम आम्ही दंडा करून नियमित करू. एकही बांधकाम नियमित झालं नाही साहेब. यांना जा विचारायला पाहिजे नको का? ती 2.25 लाख बांधकाम होते, ती 3.5 लाख झाली आज. ह्याला जबाबदार कोण? हे महापालिका प्रशासन. महापालिकेच्या ठेवी 9-10 हजार कोटी रुपयाच्या होत्या, त्या संपल्या. आणि महापालिका 15,000 कोटीला कर्जबाजारी आहे. ह्याला जबाबदार कोण? ह्याला जात कोणाला विचारायचा? जबाबदार हे सगळं भाजपची मंडळी, प्रशासन. बरोबर. हे सगळं जर राष्ट्रवादीने वाजवलं ना तर लोकांचे डोळे पांढरे होतील, लोक बदलतील. हे वास्तव आहे. या फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत. याच्यावरती नुसता प्रचार झाला ना राष्ट्रवादीने तरी पुरे. त्यांना जास्त काय करायची गरजच नाही. ते बोलायला पाहिजे. तर हे होते ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर सर. त्यांनी अनेक मुद्दे जे मांडलेले आहेत की राष्ट्रवादीकडनं किंवा विरोधी पक्षाकडनं जे मांडले जात नाही, त्यात अनेक मुद्द्यांवरती सरांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे याच्यातले अनेक मुद्दे आता पुढच्या निवडणूक प्रचारामध्ये येतील आणि शहरामध्ये एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल असं आपण ठरवू शकतो. तुम्ही लेट्स संवाद साधल्याबद्दल खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.